चाळीसगावमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते। कापूस वेचणी करत असताना काही अंतरावर या मुलीला बिबट्या दिसला। आता बिबट्या आपल्याकडे येईल आणि हल्ला करेल या भीतीतून तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना सध्या घडलेली आहे। तर बिबट्या तर लांबच राहिला, परंतु या मुलीसोबत काय घडलेलं आहे ते पहा आणि त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात 19 नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या। तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी हे देखील होते। सकाळी 10च्या सुमारास स्नेहल विजय पाटील 18 वर्षाची ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती। तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली। त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली। मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिचा अचानक पाय घसरला, ती विहिरीत पडली। हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली। पाटणा तांडा येथील पट्टीचे पोहणारे कैलास चव्हाण यांना बोलवून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केलेले आहे। याबाबत ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। या ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढलेला आहे। यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे। एका शेतकऱ्याने आपली मुलगी गमावल्यामुळे अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे।